तर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आजचा दिवस भाजपच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं अगदी मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं। आणि आता आज मतदानाचा दिवस असल्यामुळे 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। ठिकठिकाणी 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि त्यासाठी अमित साटम सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्यात। शायना एनसी सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहताय। अमित साटम ज्या वेळेला मंदिराच्या बाहेर होते, मंदिराच्या बाहेर पोहोचलेले होते त्यावेळची दृश्य। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सिद्धिविनायकच्या दर्शनाला पोहोचल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। अवघ्या काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधीच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले आहेत आणि शायना एनसी या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि आठवले रिपाई गट यांची युती आहे आणि भाजप 137 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत, तर शिंदेकडून 90 जागांवर उमेदवार जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत। निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महापौर नेमका कुणाचा बसतो याची चर्चा, याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। आज मतदान होत आहे, उद्या निकाल आहे, उद्या चित्र स्पष्ट होईल। संयुक्त युतीची महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल। ज्या पद्धतीनं खरं तर सध्या राजकीय वातावरण सध्या बघायला मिळतं आणि अशामध्येच तुम्ही जो कॉन्फिडन्स सध्या बोलून दाखवता की ठाकरेंची सत्ता येईल, सध्या असं वाटतं की सत्ता ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळतं तुमच्या हे बघा, निवडणूक म्हणलं की हे आरोप प्रत्यारोप विरोधक करणारच, त्यामुळे लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी आता मतदान 7:30ला सुरुवात होईल, तर मी मतदारांना आणि जनतेला आवाहन करेन की जास्तीत जास्त मताने मराठी माणसांना निवडून द्या, सुशिक्षित मराठी तरुण उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून मुंबईचं अस्तित्व आणि मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व अबाधित राहील। या दृष्टिकोनाने या सद्विवेक बुद्धीने मतदान करा।